Hello friends, our next topic is electric field due to charge infinite plane sheet. आपण गॉसच्या लॉचे ॲप्लिकेशन्स बघत होतो बरोबर ना. वी वर स्टडिंग द ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन कुठलं होतं? स्पेरिकल शेल किंवा हॉलो स्फिअर होतं. सेकंड ॲप्लिकेशन कुठलं होतं की इन्फिनिटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर है ना. हे आपण पाहिलेले आहेत लास्ट 2-3 व्हिडिओमध्ये. इन दिस व्हिडिओ वी विल स्टडी इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. आता ही प्लेन शीट आहे. प्लेन शीट म्हणजे काय, कशाला म्हणायचं प्लेन शीट? असं जर काय हे वहीचं पुस्तकाचं हे जे पेज आहे ना, हे पान किंवा वहीचं पान किंवा एखादा पत्रा, ते तसा फक्त इन्फानाइट म्हणजे खूप मोठ्याच्या मोठा असा जर असेल शीट, त्याला शीट म्हणायचं. असं वहीचं पान, पुस्तकाचं पान किंवा एखादा पत्रा असेल त्याला शीट म्हणायचं, प्लेन शीट. आणि ते इन्फानाइट म्हणजे त्याची लेंथ आणि ब्रेड्थ खूप मोठी असेल. अशा प्लेन शीटवरती जर असे चार्जेस जे आहेत आपले युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन असेल तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, एखाद्या पॉईंटच्या इथे, तर इथे पॉईंट पी आहे, त्या प्लेन शीटपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती असे जर इकडे पॉईंट असेल किंवा इकडेही असू शकतो किंवा कुठेही असू शकतो स्पेसमध्ये, तर तिथं इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, काय असेल, त्याचं डेरिव्हेशन आपण ह्या पॉईंटमध्ये किंवा ह्या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट द आर्टिकल. सो कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. काय कन्सिडर करायचे? युनिफॉर्मली चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. कशी आहे ही शीट? युनिफॉर्मली चार्ज आहे की या शीटवरती चार्जेस जे आहेत ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड आहेत. विथ सरफेसच्या डेन्सिटी सिग्मा. सरफेसवरती आहेत ना, त्यामुळे इथे कुठली असणार आपली सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा म्हणजेच काय? नंबर ऑफ चार्जेस पर युनिट एरिया क्यू अपॉन ए. हे आपण पाहिलेलंच आहे, हे आपल्याला माहिती आहे. सो बाय सिमेट्री इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट अँड डायरेक्टेड आउटवर्ड्स. आता इथे सिमेट्री दिसते आपल्याला प्लेन शीटच्या दोन्ही बाजूला, त्यामुळं जे इलेक्ट्रिक फील्ड असणार ते कसं असेल? ह्या शीटला परपेंडिक्युलर असणार. आणि ते कसं असेल? डायरेक्टली आउटवर्ड, बाहेरच्या दिशेनं. ते बघा इथे इलेक्ट्रिक फील्ड ह्या दिशेला आहे, या साईडचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते परपेंडिक्युलरनी आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. सो दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू प्लेन शीट अँड डायरेक्टेड आउटवर्ड हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड ॲट गिव्हन डिस्टन्स ऑन आयदर साईड्स ऑफ द शीट. इकडेही असू दे आयदर साईडला किंवा इकडच्या बाजूला, दोन्ही साईडला कुठेही इलेक्ट्रिक फील्ड कसं असणार, त्याचं मॅग्निट्यूड कसं असेल? सेम असणार आहे. नाउ लेट पी बी अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द शीट अँड कॅपिटल ई बी द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पी. पी हा पॉइंट आहे शीटपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती, ह्या बाजूला असेल किंवा या बाजूला असेल. आणि कॅपिटल ई म्हणजे काय आहे? तर इलेक्ट्रिक फील्ड आहे पॉईंट पीच्या इथला. ह्याचं असं आपण कन्सिडर करायचं. टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज इन्फानाइट प्लेन शीट ॲट पी वी कन्सिडर अ गाउसियन सरफेस अराउंड पी. आपल्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. कशामुळे इलेक्ट्रिक फील्ड आहे? चार्ज इन्फानाइट प्लेन शीटमुळं. आणि इलेक्ट्रिक फील्ड कुठलं काढायचं आहे? तर पॉईंट पीच्या इथलं. म्हणजे ही चार्ज इन्फानाइट प्लेन शीट आहे, त्याच्यामुळं पॉईंट पीच्या इथे इलेक्ट्रिक फील्ड किती आहे हे आपण आता फाइंड आउट करणार आहे. मग त्याच्यासाठी वी कन्सिडर अ गाउसियन सरफेस अराउंड पी इन द फॉर्म ऑफ अ सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए अँड लेंथ 2r विथ इट्स ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट. आता आपल्याला हा जो पॉईंट पी आहे इलेक्ट्रिक फील्ड काढायचं इथलं, तर आपण ह्या पॉईंट पीच्या अराउंडमध्ये ए एवढा सरफेस एरिया असलेला गाउसियन सिलेंडर कन्सिडर करणार आहोत. ह्या पॉईंट पी इकडच्या बाजूला पण आहे आणि इकडे पण आहे, त्यामुळे ह्या पॉईंट आणि ह्या पॉईंटमधलं डिस्टन्स किती आलं? आर आणि आर, 2r एवढं हे डिस्टन्स आलं. त्यामुळे तो जो सिलेंडर आला आपला गाउसियन सिलेंडर, त्याची लेंथ किती आली? 2r. क्रॉस सेक्शनल एरिया किती? कॅपिटल ए. आणि हा जो सिलेंडर आहे त्याचा ॲक्सिस कसा आहे? ही जी प्लेन शीट आहे ना,
त्या प्लेन शीटला तो ॲक्सिस कसा असेल तर परपेंडिक्युलर असणार. सो आय विल रिपीट, पुन्हा मी रिपीट करते. गाउसियन सरफेस अराउंड पी इन द फॉर्म ऑफ अ सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए अँड लेंथ 2r with its axis perpendicular to the plane sheet. The plane sheet passes through middle of the length of the cylinder such that ends of the cylinder are equidistant from the plane sheet. प्लेन शीट जी आहे ती त्या सिलेंडरच्या मिडल पार्टमधून जाते की जेणेकरून हा जो आपला गाउसियन सिलेंडर आहे त्याचे 2 इक्वल पार्ट्स होतील आणि पॉईंट पी जे आहेत ते आपले शीटपासून इक्विडिस्टंटवरती असतील. ठीक आहे. हा आहे पी डॅश आणि हा पी, ते इथे सांगितलेत. आता हे जे पॉईंट पीचे आपण इथे एक आहे त्याला काय म्हणतात, एंड कॅप्स म्हणायचं. ठीक आहे, एंड कॅप्स पी अँड पी डॅश. नाउ बाय सिमेट्री इलेक्ट्रिक फील्ड इज ॲट राईट अँगल्स टू द एंड कॅप्स. बघा, सिमेट्रीच्या अकॉर्डिंगनुसार आणि शिवाय इलेक्ट्रिक फील्ड हे कसं असणार आहे आपलं, राईट अँगल्स टू द एंड कॅप्स अँड अवे फ्रॉम द प्लेन. बघा इथं दिसते की नाही, हा जो आपला एंड कॅप आहे म्हणजे हा सरफेस एरिया ds, त्याला आपलं इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे, परपेंडिक्युलर आहे की नाही, येणार की नाही लक्षात घ्यायचं. हे थोडंसं व्हिज्युअलाइज करायला लागेल. आणि डायरेक्टेड आउटवर्ड्स, मग हे पॉईंट लक्षात ठेवायचे. अवे फ्रॉम द प्लेन. इट्स मॅग्निट्यूड इज सेम ॲट पी अँड पी डॅश. म्हणजे हे जे आपलं इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याचं मॅग्निट्यूड पी पॉईंटच्या इथं आणि पी डॅश दोन्हीच्या एंड कॅपच्या इथं इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड कसं असणार, सेम असणार. द फ्लक्स पासिंग थ्रू द कर्व्ड सरफेस इज 0. जो आपला कर्व्ड सरफेस आहे त्याच्यातून जे फ्लक्स पास होत आहेत ते फ्लक्स 0 असणार. का? ॲज इलेक्ट्रिक फील्ड इज टँजेन्शियल टू दिस सरफेस. तो जो कर्व्ड सरफेस आहे त्याला इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे, टँजेन्शियल, म्हणून इलेक्ट्रिक फील्ड पासिंग थ्रू दॅट कर्व्ड सरफेस इज 0 और फ्लक्स पासिंग थ्रू दॅट कर्व्ड सरफेस इज 0. नाउ देअरफॉर टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस. जो आपला क्लोज्ड सरफेस आहे त्याच्यातून जे टोटल फ्लक्स पास होत आहेत, those total flux passing through the closed surface is given by phi is equal to integration over a closed surface E into ds at point P plus integration over a closed surface E into ds at point P dash. जे पॉइंट P च्या इथला पण आणि P डॅश पॉइंटच्या इथला दोन्हीचे फ्लक्स मिळून टोटल फ्लक्स असणार. आता थिटा इज इक्वल टू 0 या केसमध्ये. बघा, हा जो ds बार आहे वेक्टर आणि ई बार वेक्टर त्याच्यातला जो अँगल असणार तो 0 आहे. सो थिटा 0 कॉस थिटा हा म्हणजे 0 झाला, कॉस 0 1च असतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे, सिम्पली ई इंटू ए येणार, कारण ई इंटू ds हे सॉल्व केलेलं डायरेक्ट स्टेप घेतलेली आहे. सो ds म्हणजे जो सरफेस एरिया आला ना, तो इथं सरफेस एरिया आपला कॅपिटल ए आहे दोन्ही बाजूचा, त्यामुळे ई इंटू ए प्लस ई इंटू ए. सो देअरफॉर फाय इज इक्वल टू 2 इंटू ई इंटू ए. ठीक आहे. इफ सिग्मा इज अ सरफेस चार्ज डेन्सिटी देन सिग्मा इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया. देअरफॉर चार्ज इज इक्वल टू काय येणार, सिग्मा इंटू एरिया. आणि फ्लक्सची आपल्याला दुसरे एक फॉर्म्युला पण माहिती आहे, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. क्यू म्हणजे सिग्मा इंटू ए, हे आपण सबस्टिट्यूट केले. आता हा एक फाय आहे आणि हा एक फाय आहे. हे दोन इक्वेशन्स आहेत, बघा नीट ऑब्झर्व करा. LHS आपल्या सेम आहेत, म्हणजे जर आपण कंपॅरिझन केली तर वी कॅन गेट 2 इंटू ई ए इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन 0. And from this formula we can calculate capital E means electric field at a point P at a distance r from the plane sheet
equal to sigma upon 2 epsilon 0. So this is the formula for the electric field due to charged infinitely plane sheet at point P. काय आला formula? E is equal to sigma upon 2 epsilon 0. Where sigma is the surface density, epsilon 0 is the permittivity of the free space. Any suggestions? Please comment in the box. Thank you.